गौरी तुझ्या मनातील कोड मला कळायला पाहिजे काय कोड चाललं हे गौरी ऐक ना तुझ्या मनातील कोड उलगडू दे थोडं थोडं हे गौरी तुझ्या मनातील कोड उलगडू दे थोडं थोडं
चाललंय ना चालू दे. आधी मला फक्त हे सांग की आपण लग्न कधी करायचं, बस तेवढं बोल. प्रदीप कितीदा सांगून झालंय माझं तुला. अरे मला आणखी वेळ आहे, मला थोडा विचार करू दे. वेळ आहे म्हणजे आणखी किती वेळ आहे? 5 वर्ष झाले मी तुला विचारतो लग्न कधी करायचं म्हणून. तुला जर माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं तर मग का केलीस मैत्री माझ्याशी? का दिलीस संगत मला स्वप्नांची? का गुंतवलेस माझे मन आपल्या? रागवलंच माझ्यावर? माझ्या रागाची कधी परवा वाटली तुला? प्रत्येक गोष्ट तू हसण्यावर येत असतेस. सॉरी, पुन्हा नाही घडणार सर. 5 वर्षापासून हा सॉरी शब्द ऐकत आहे मी, पण त्या सॉरीची आजपर्यंत दखल घेतली नाहीस. बघ गौरी, आज ज्या गोष्टीकडे तू कानडोळा करतेस ना त्याच गोष्टीकडे जरा एकदा सिरियस होऊन बघ. तुला काय वाटतं मला यात काहीच इंटरेस्ट असेल? इंटरेस्ट जर असता तर तू कधीचीच माझ्याशी लग्नास तयार झाली असतीस. अरे मी नाही म्हणते का, पण माझा हात पण मागील 5 वर्षापासून अडवायत आहे. गौरी तू विचार कर, वास्तविक लग्न करायचं वय आपलं टळून गेलं नाही. केवळ तुझ्यावरील प्रेमापोटी मी माझ्या खर्चांचा विरोध पत्करून ही प्रेम तपस्या सुरू ठेवली आहे. गौरी समजून घे, आता माझे आई बाबा म्हातारे झाले. त्यांना नातू बघावा, सोनेचं कौतुक करावं, पोराचा संसार पाहावा अशी अपेक्षा असेलच. त्यातल्या त्यात तुझ्याशी लग्नास त्यांचा अजिबात विरोध नाही, तरी तू मनावर का घेत नाहीस? गौरी, आपण काय म्हातारे झाल्यावर लग्न करणार आहोत का? सांगतो तुझ्या आई बाबांच्या भावना, तुझं माझ्यावर निस्सीम प्रेम मला सगळं कळतं. पण माझ्या घरची परिस्थिती तू बघतच आहेस ना. आई गेल्यामुळे बाबा दारू प्यायला लागले. जग्गू रिकामा राहण्यापेक्षा जंगलातली लाकडं तोडायला जाते. लहाण्याचं शिक्षण पूर्ण अजून नोकरी लागायचीच आहे. पण मला सांग, या सगळ्यांना मार्गी लावल्यावरच मी लग्न करीन असं आईला मी मते वचन दिलं. ते असं अर्ध्यावर बोलू. बघ गौरी, लग्न झाल्यावर सुद्धा तुला तुझं कर्तव्य पार पाडता येईल. आपण ह्याच गावात राहणार आहोत, शिवाय मी तुला मदत करणार आहेच ना. प्रदीप, तू म्हणायचं अगदी सरळ आहेस, अरे याबद्दल तर शंकाच नाही. पण माझं वारंवार माहेरी लक्ष घालणं तुझ्या आईला नावडेलच कशावर? निव्वळ त्या एका कारणावरून घरात वाद विवाद होईल, मानसिक त्रास व्हायला. वरून बोलून दाखवलं नाही तरी आपण लग्न करून पस्तावलो असे तुलाही वाटायला नको. गौरी, तुझ्या मनाचा मोठेपणा, तुझा त्याग खरंच प्रशंसनीय आहे. अगदी चंदनासारखं झिजून इतरांना सुगंध द्यायचा तुझा गुणधर्म मला मनापासून आवडतो. पण ज्यांच्यासाठी तू माऊली बनून उभी आहेस त्यांना ह्या गोष्टीचं मोल कळेल का? कळेल. माझ्या दोन्ही भावांना या गोष्टीचं मोल कळेल. मला माझ्या दोन्ही भावांवर पूर्ण विश्वास आहे. तुला सांगते, जग्गू स्वभावाने जरा असं रूढ असलं ना तरी वाया गेलेल्या पैकी नाही. त्याला वाईट गोष्टी तर अजिबात खपत नाही. पंकज, माझा पंकज तर मला देवापेक्षाही मानतो. अरे मला साधी ठेच जरी लागली ना तरी त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलेले पाहिलं मी. मग मला सांग, अशा आई वेगळ्या पोरांना असं उघड्यावर टाकून लग्न घेण्याचा निर्णय मला शोभेल का? बोल ना कधी. गौरी, मी तुझ्या मताची सहमत आहे का? पण मी माझ्या आई बाबाची समजूत कसा काढू आता ते तूच मला सांग. त्यांनी तर आता माझी परवाना करता बाहेर मुलीबाईचा सपाटा सुरू केला. मग एखाद्या दिवशी जर कुठल्या मुलीला होकार दिला तर मी अडचणीत येईल. तू मुळीच अडचणीत येऊ नकोस. तसं जर झालंच ना तर तू लग्न आटपून घे. तूच बोलते. हो, मीच बोलते. तुझी गौरीच बोलते. एवढं त्याशिवाय पर्यायच नाहीये प्रदीप आपल्याकडे. खरे अडकलीये ते मायाजाळ मला इतक्या सहजासहजी नाही तोडता येणार. आणि अशा परिस्थितीत जर तुझ्याशी लग्न केलंच तर ना धड माहेरी ना धड सासरी अशी द्विधा मनस्थिती व्हायची माझी. आणि त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न आहे तो इथल्या आर्थिक प्राप्तीचा. मला जॉब नाही, मुलांचं ट्युशन्स घेऊन घर खर्च आणि पंकजचं शिक्षण हे माझ्याच भरोश्यावर चाललंय. मला माहितीये, अरे मी जर इथून निघून गेली तर त्या मुलांनी काय करायचं, कोणाच्या भरोश्यावर राहायचं सांग बरं मला. मला माहितीये तू एवढी वर्ष माझ्यासाठी थांबलास. मला योग्य नाही वाटत रे हे, पण काय करणार, माझा नाईलाज आहे. शेवटी एवढ्या वर्षापासून सोबत घालविलेले सोनेरी क्षण, त्या दिल्या घेतल्या आना शब्दा क्षणात तोडायला तयार झालीस. गौरी, माझं प्रेम तुला इतकं बेगडी वाटलं होतं का?
अरे तुझ्या प्रेमात तिला एवढी सुद्धा भेसळ आहे. अगदी कुणी तुझ्यावरून जीव वाहून टाकावा असं मिळालं. पण माझ्या नशिबात काय लिहिलंय मला तरी कसं कळलं. ज्या क्षणापासून हृदयात प्रेमाची पालवी उमलली त्या क्षणापासून ते आजपर्यंत फक्त तुझे स्वप्न पाहिलेत मी प्रदीप. पण नियतीचा हा झोका मला कुठल्या वळणावर घेऊन जाईल याचा काही नेम नाही. शेवटी तुला माझ्या प्रेमापेक्षा कर्तव्याची जाणीव अधिक आहे म्हणायची तर गौरी तू तुझं कर्तव्य कर. मी तुझ्या कर्तव्य आड येत नाही का. पण तुझ्याशिवाय इतर मुलीशी लग्न करून मी सुखी होऊ शकेन का हा प्रश्न महत्वाचा आहे. बघ गौरी तू ह्यावरती गांभीर्याने विचार कर. कारण ह्यानंतर मला माझ्या घरी टाळाटाळ करायला जमणार नाही. कारण तुझ्या एवढाच मी माझ्या आईबाबांना सुद्धा मानतो. त्यांचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर. मी त्यांना नाही दुखावू शकत. तेव्हा बघ गौरी परत विचार कर. संधी आहे लग्न उरकून घेऊ नंतर दोन्ही घरे ऍडजस्ट करू. तसं ऐक माझं. अबे हे साले टपोरी पोरायवा नाही जाता का ना आपल्या घरी बे. अबे त्या पोरीले पाहून शिट्या मारण्यापेक्षा तुमच्या बहिणी असते ना बे घरी बे. अबे त्याच्या जाऊन डोरे मारा ना बे. काहून द्या जास्त मस्ती होतू जाते का बे. अबे फडव्या कुराडच राहते माझ्या हातामध्ये. अबे एखाद्या दिवशी मला दिमाग सरक मारला. अबे तुमच्या फलक्या करतो. जग्गू अरे पुन्हा तुझ्या तवा शोधत आहे. साले टपोरी पोरा फडव्याला अजून धड मिशा फुटल्या नाही तर त्या बाजीराव मामाच्या पोरीले पाहून कुत्र्यावाली लहानत राहते. याचे माय बाप असे असतील तर तोडे एखाद्या दिवशी पक्का झोडतो म्हणजे मस्ती उतरेल फडव्याची. हे बरोबर आहे. त्या पोरी पण तशाच आहे. तो कोणीतरी ट्रक ड्रायव्हर त्या मुलीच्या घरासमोर ट्रक उभा करून राहतो. हा ऐकलंय मी. आणि दुसरी शाळेत शिकवणी आहे म्हणे. तिच्याबद्दल काही चांगलं ऐकायला मिळालं. गौरी तू कशा टेन्शन घेतेस. ज्याचं ते बघतील ना का. पाय भाको एकदा आपल्याला अशा गोष्टी अजिबात पडत नाही. तर मी का म्हणतो रोजच्या वाणी कापूर लावून आरती सुरू असेल ना का देवी मायची आज तरी होकार भेटला का नाही. अरे कसलं होकार ना कसलं काय. तिचं तेच नेहमीच रडगाणं मला लग्नाला वेळ आहे वगैरे वगैरे. तिचं काही नाही चुकलं का भाटो. तिचं काही नाही चुकला. तिनं तो व्रतच घेतलाय. आमचे लग्न होऊन आम्हाला पोराबाळा झाल्याशिवाय हे लग्न नाही करायचं असा. जग्गू तू पण असं बोललायस. मी तर त्याच्यापेक्षा जास्त बोलणार आहोत आई. तू माझा आहे तू लग्न करून घे सपाच बरोबर होईल. मला सांग आई गेल्यावर मी नसती तर काय झालं असतं घराचं. हो तर त्या का मायच्या बरोबर का आम्ही मेलू असतून का. काय बाई पहिल्यामध्ये पल्ला का माणूस हातपाय हलवायला बरोबर शिकला. तू आतावर आमच्यासाठी लगीत केली. आता हा तुला म्हणते ना म्हणवते ना याच्या तरी आयुष्याचा विचार कर. ए भाटो तू तिचं काय ऐकू नको का. जा तू पत्रिका काढ ना कामाला लाग जा. गौरी ऐकतेस ना जग्गू काय म्हणतो ते. ऐकते. त्याला काय करायचं लहान आहे अजून तो. मला सांग सतत दारूचा तिरस्कार करणारे बाबा अरे आई मारताच तर दारूच्या आहारी गेले. त्यांना कोण सांभाळणार आहे. हो तर मी काय म्हणतो माय मेल्याचा जर आमच्या बापाने जर एवढा धक्का बसला होता तर मायच्या सरनावर उडी घेऊन हा का नाही मेला. हे जग्गू स्वतःच्या बाबाबद्दल बोलतो शाचे भाग. काय भाटो खरं बोलासाठी मी कोणाच्या बापाला नाही भिऊ का. आता तूच सांगा तो आमचा बाप अगं 5 रुपये चोंबलेला आहे का. घरामध्ये नुसतं सांड्यासारखं बसून राहते का. पायलीचा भात खाते. आता हे आमची बहीण हे गावामध्ये ट्युशनला जाते. ट्युशन येते त्या ट्युशनच्या पैशाने घरामध्ये तांदूळ पीठ आणते का. तर तो आमचा बाप तो तांदूळ पीठ गावामध्ये निघते आणि त्या पैशाने दारू देते. असा बाप असून नसून काही फायदा आहे का. आणि तो आमचा लहान कलेक्टर तो तर इतका शिकला का त्याला म्हणजे लोकांच्या रोजीला जायला शरम लागते. सप्पाईच्या लाडानं वाया गेला. तिला वाटत असन तो कलेक्टर होईल आणि सोन्याचा पाळणा बनून झुलेल म्हणून. सप्पन पाय म्हणा सप्पन. मला काही अपेक्षा नाही ना तुझ्याकडनं ना त्याच्याकडनं. पण मला एक सांग तुम्ही सगळे मार्गी लागल्यावरच माझे पाय उचलतील अन्यथा नाही. तू फक्त लग्न करताय मग यायला कसा मार्गाला लावायचा तुम्ही पाहतो. आणि का म्हणलीस मग पाहतो तो आमचा बाप कसा दारू पेते आणि तो कसा कलेक्टर कितीक दिवस रोजीने ना कितीक दिवस उपाशी राहते. याच तुझ्या वागण्यामुळे माझे पाय उचलत नाही. हो पण तुझा वय निघून गेल्यावर आणि तू बुडगी झाल्यावर तुला कोणी मागणार आहेत का. काय बाई कोणाचे बाप ना कोणाचे भाऊ जन्माले पुरले आहेत गो तर याच्यासाठी एवढा करायला निघले आहेत. हा बिचारा तुला येऊन म्हणतो. आता याच्या जागी जर दुसरा कोणी असता ना आता वरी लग्न करून मोकळा झाला असता. कमीत कमी याचा तरी विचार कर.
अरे जगू, ह्या सगळ्या गोष्टी मी पण तिला समजावून सांगितल्या आहे, पण तिनं म्हणे तपश्चर्या रमली आहे, यज्ञ करणार म्हणे ती आयुष्याचा. हो, तर त्या यत्नामध्ये काही समितीसारखी जडणार आहे का? पण पाहताय आयुष्याचं यत्न ना कोणाला धड जगू देत ना कोणाला मरू देत. तेव्हा मात्र स्वतःची वाट स्वतः चालायला लागते. हा, तुला आज नाही उद्या मात्र माझे शब्द नक्कीच अडत. पाहताय तुला हात जोडून तुझा लहान भाऊ विनंती करता, तू लग्न करून घे. या उपर तुझी मर्जी. आपला भाषण संपला. जय हिंद, जय भारत. मी चालू अंगतुवाल. तुझ्यापेक्षा लहान भाऊ तुला जीवनाचे चढ उतार सांगत आहे, तरी तू मनावर का घेत नाहीस? जावई नमस्कार. नमस्कार. काय म्हणतो? नाही म्हणजे कोर्टपर्यंत आलं म्हणतो लग्नाचं. ते सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे ना. जावई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुम्ही आमच्या घरची परिस्थिती पाहता. तुम्ही काही म्हणा जावई, पण बाई शिवाय घराला घरपण नसते. आणि समजा ही गौरी गेली तर आमची हाल नाही होणार का म्हणतो? हेच एवढ्या वेळची मी याला समजून सांगत होते बाबा. हो जावई, तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, पण माझी गौरी तुम्हालाच द्यायची. त्यासाठी फक्त काही वर्ष थांबा. तसं अजून लग्नाचं वय तरी झालं का त्या पोटीच? अशी आजकाल 32, 35, 36 पर्यंत लगीन करतात. हा, आता प्रत्यक्ष जन्मदात्यालाच काळजी नाही तर इतरांचं काय घेऊन बसायचं? नाही, मला काळजी नाही. आता तिची मा जर जिवंत असती तर लग्नाला इतकं वेळ पण लागला नाही. ती बिचारी माऊली अब सगळ्यांना अर्ध्या डावावर जोडून देवाघरी निघून गेली. पण तिच्या पश्चात माझ्या गौरीनं मात्र आहे ती जागा सांभाळली. जावई, लई कुणाची आहे माझी पोर. तुमचा संसार अगदी सोन्यासारखा करेल बघा. अहो, ते सगळं ठीक आहे, पण आणखी किती वर्ष वाट पाहायची? ताई, ए ताई, तो खुटीवर माझा नवीन वाला फुल पॅन हिल करून ठेवला होता, दिसला का? इथेच कुठेतरी असेल. थांब, मी आली बघून देते. जावई, 50 आहेत का? मारून येतो म्हणून. काका, मी काय म्हणतो, ह्यावर जरा कंट्रोल करा ना. त्यापेक्षा का नाही का बाबा, बाबा तू रस्त्यावर जाऊन भीक माग, म्हणजे तुझी दारू पिवाची तरी सोय होईल. आणि हो का बाबा, मी पाहत होतो मगाशी तू माझा नवीन वाला फुल पॅन असा पलटो पलटो पाहत होतास का? तू का माझा फुल पॅन लावणार होतास का? बाबा, मला तर पक्का विश्वास आहे का तो फुल पॅन तू कोणा तरी गावामध्ये दारूवाल्याला नेऊन विकला आणि त्या पैशाने दारू पिला. अगं हे बाबा, माझ्या मायच्या जागी तू मेला असतास ना, तो बेत झाला असता. तू गप्प बैस. गौरी, तुझा निरेकडे मला जरा येतो मी, काम आहे महत्वाचं. पण मी तुम्हासाठी काहीच नाही केलो का बे? काहीच नाही केलो. आपसुका जाण्याचे मोठे झालात का? अगं पैदास केला नसतास ना तर पोचण्याचा प्रश्नच नव्हता ना. जलम दिलास म्हणून तर आता जबाब देत आहेस का? एक तर काम धंदे काय करायच नाही, 5 रुपये कमवायच नाही. आणि हे बहीण आमचे तांदूळ पीठ आणून घरामध्ये भरते, तर तो तांदूळ पीठ नेऊन गावामध्ये तुम्ही निघते आणि त्या पैशात दारू पिते. अगं तुझ्या आणि बाप तुम्ही उभ्या जन्मामध्ये नाही पाहिलं का? अबे, आता काम करायची वय आहे का माझी? नाही नाही, काम करायची वय नसे का तुझी? काम करायची वय नसे, दारू पिवायची आहे, दारू पिवायची. अगं खाले भिल्ले तर तोंड वागाले नाही सरच का? जेवढा मास तुझ्या अंगावर तो कोणा कामासाठी वागवतेस का? साला परवाच्या दिवशी बाजारामधून उभ्या मोल्याचा 150 रुपयाचा फुल पॅन घेतलो का? तर हा त्याची दारू पेला. साला राग तर असा येते का आदळून मारूनच टाकावा. तू पैसे घे माझ्याकडनं, पण बाबांना वाटेल तसं बोलू नको. हो हो, मग तू याचे किती दिवस दुर्गुण सांगणार आहेस? म्हणून म्हणतो ताई, तू फक्त लग्न कर, तू फक्त लग्न कर, मग पाय याला 8 दिवसामध्ये सीधा करतो का नाही तर? अगं ते मी मेलो का? मी मेलो हिचं लग्न करून द्याल? पाय गौरे, तो प्रदीप जर जास्तच घाई करत असल, सांगून दे झालं, सांगून दे आपलं उरकून घे म्हणा. मी त्याच्यापेक्षा तुले दुसरा साजरा बघ. अगं तू बापोस का सापोस? तू बापोस का सापत? अगं तिचं लग्न करून देण्याची अवधी तू थांबायला सांगते आणि दुसरा कोणता साजरा पाहशील का? कोणता साजरा पाहशील? जास्तीत जास्त एखाद्या दारूवाल्याच्या नाव घरी बसवशील तिला. तिचं आयुष्य बरबाद होईल, तुझी मात्र आयुष्यभरासाठी दारूची सोय होईल. कवा नका बाबा, असं लागते का तू कोणातरी जन्मीचा आमचा बैरी असावा. साला 8 दिवस नाही घातलो का तो फुल पॅन? ते याच्या मड्यावर पडला. माझं अधिकार आहे करा. पेलो पॅन्टा विकून दारू पेलो, काय करणार आहे? तुला काही नाही समजते का बाबा? तुला काहीच नाही समजते. अगं हे असं हातामध्ये कुऱ्हाड धरून नका जंगलामध्ये लाकडा फोडायला जायला.
अगं हे असे हाताले फोड्याच्या फोडे येतात ना, तेव्हा जाऊन संध्याकाळी 350 रुपये रोजी भेटते. तू चल का उद्यापासून चल ना माझ्या बरं लाकडा फोडाले कुराड धरून, मग समजते ना तुला 10 लाखाचा भाव. पुन्हा नाकाले इकडं म्हणून सांगते बेटा, सरमही नाही लागे का? वाह वाह वा, माझी बापाची शरम काढ. अगं सरमच नाही का, एखाद्या दिवशी माझ्या तडाख्यामध्ये सापडलास ना, तुला चित्ता जीवन मारूनच टाकतो. रे एवढी मस्ती आली का बे तुले? मारवर बे मी पाहतो. अबे तर मार ना बे. बा माझ्या अंगावर नाही याचा. अबे ओ मार. बाय बा पुन्हा सांगतो माझ्या अंगावर नाही याचा. मार ना बे. एवढी माणूस मिसेलास जन्मदाते बाबावर हात उचलतो. म्हणलं ते त्याला आणखी चेहरे येते, त्याला सांभाळून ठेवता येईल. त्याला मग अशी प्रदीप कडून 10 रुपयासाठी पैसे घेतले. घेतले ना, आणि त्याची प्याले पण चाललो. मी मानतो का बे? आला बेटा तिथं. बाबा ओ ऐका, किती दिवस सहन करणार असते या घरात सगळ्या? किती दिवस सहन करणार? तुझ्या कपाळ चुपचाप राहतो ना, ते याचे चमडे काढत होतो, चमडे. आणि हा आला तुझा कलेक्टर. तू थोडा वेळ बाहेर जा बरं. जातो ना. बरी आले उद्यापासून माझ्या संग कुराड धरून जंगलामध्ये लाकडा फोडायला चल म्हणा. आला बेटा मोठा कलेक्टर. काय ना कसं पाहते बेटा कलेक्टर. जाऊ दे त्याला. ताई ताई ताई, आय एम सो हॅपी. आज मी खूप खुश आहे. ताई तुझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज घेऊन आलो. अगं आज मी BEd ची एक्झाम फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. हे बघ त्याचा रिझल्ट. अरे खरंच छान मार्क्स पडले तू. आज तू माझी अपेक्षा खरंच पूर्ण केली असती. तुला आता कुठेही नोकरी मिळू शकते. पण ताई हे सगळे तुझ्या कष्टाचे फळ आहेत. तू जर हा कष्ट सहन करून मला इथपर्यंत शिकवलं नसतंस तर हा दिवस मला कधी बघायला मिळाला नसता. ताई ताई तू तपस्वी नाहीस. अरे एवढं उत्तर व्हायचं काही कारण नाही. मी तुझी ताई आहे, कोणी परकी नाही आहे. अरे हे तर माझं कर्तव्यच होतं हो ना. पण हा आज आनंदाचा क्षण अनुभवायला आपली आई इथे नाहीये रे आपल्यासोबत. याचीच एक खंत वाटते मला. ताई अगं मी तुझ्यातच आईला शोधलं. तिची जागा आता तूच भरून काढली असते. ताई तू माझ्यासाठी फक्त माझी ताई नाहीस तर माझी आई आहेस, माझी माऊली आहेस. या जन्मी तर मी तुझ्या उदरातून जन्म नाही घेतला ताई, पण पुढचे 7 जन्म मला तुझा मुलगा म्हणून या समाजात वावरायचं. एवढं करशील ना ताई? तुझ्या मनात असा सागराची माया, तुझ्या मनात असा सागराची माया, कशी थोरवी मी गाऊ शब्द सुसेरा भराव्या उभ्या जन्माची आई. उभ्या जन्माची पुजारी तुझ्या माऊली 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 काय तू माझी माऊली 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 काय तू माझी माऊली. सिट्टी मारू शुक शुक कर.